आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 93712044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। बँकिंग व्यवसाय हा अत्यंत अवघड जरी असला तरी अमृतवाहिनी बँकेनं सातत्यानं गुणवत्ता राखली आहे। शेतकरी आणि गोरगरीब माणसाला मोठी मदत केली आहे। तालुक्यातील बँका आणि पतसंस्थेमधील तब्बल 10,000 कोटी रुपयांच्या ठेवी या प्रगती आणि समृद्धीचं प्रतीक आहेत, असे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुधाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। यावेळी व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानोडे तसेच सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजित भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, पांडुरंग पाटील घुले, संपतराव डोंगरे, शंकरराव पाटील खेमनर, गणपतराव सांगळे, RB रहाणे, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, संचालक किसन सुपेकर, संजय थोरात, राजेंद्र काजळे, ॲडव्होकेट लक्ष्मण खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, बापूसाहेब गिरी, बाबूराव गुंजाळ, प्राध्यापक विवेक धुमाळ, किसन वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, सौ कमल मंडलिक, श्रीमती ललिता दिघे तसेच उबेश शेख, विवेक तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांच्यासह मोठ्या संख्येनं सभासद या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी सीताराम राऊत, विष्णुपंत रहाटळ, नवनाथ महाराज आंधळे, विठ्ठल अस्वा तसेच सुभाष गुंजाळ, विलास कवडे, बापूसाहेब टाक, डॉक्टर सोमनाथ सातपुते, प्राध्यापक बाबा खरात आदींसह अमृत उद्योग समूहामधील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि बँकेचे सभासद या ठिकाणी उपस्थित होते। सभेचे स्वागत व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी केलं, प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केलंय, तर नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांनी केलं। बापूसाहेब गिरी यांनी सर्वांचे आभार मानले। अमृतवाहिनी बँकेच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनं आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक शिस्त आणि सहकाराची परंपरा जपल्याचं स्पष्ट दाखवून तालुक्यातील प्रगतीला नवा वेग दिला आहे। सर्व आपल्या संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ, विविध क्षेत्रातले सर्व कार्यकर्ते, विविध तालुक्यातील पतसंस्थांचे चेअरमन, संचालक, आमच्या बँकेचे अंतर्गत लेखापरीक्षक, सर्व स्थावर मालमत्ता, व्हॅल्यूवर कायदेशीर सल्लागार, IDBI, ICICI, UBI या बँकांचे अधिकारी, बँक वाईजचे संचालक गणेश यादव, टर्टलमेन इन्शुरन्सचे श्री प्रकाश चौधरी व अशफाक शेख, लिक्विड फंडचे आमचे सल्लागार श्री संतोष वैष्णवजी, माझे बरोबर बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, आमचे CEO श्री गुजराती साहेब, सर्व संचालक मंडळ, उपस्थित सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, आपल्या सर्वांचं या सभेमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। ही 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा आपण पार पाडतोय, त्याचबरोबर यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष देखील आहे।
आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षामध्ये केंद्र सरकारने विविध उपक्रम सहकारी क्षेत्रासाठी राबवलेले आहेत, परंतु एक विचार केला तर सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये मात्र हे वर्ष फारसं चांगलं नाही, कारण रिझर्व्ह बँकेने बरेच कडक नियम धोरणं ही सहकारी बँकांसाठी आणली. त्याचा परिणाम असा थोडं गैरव्यवस्थापन झालेलं आहे. असं जवळपास 15 बँका या आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षामध्येच बंद पडलेल्या आहेत. 2015 मध्ये 2000 पेक्षा जास्त असणाऱ्या सहकारी बँका आता 1460 पर्यंत आलेल्या आहेत. RBIची कमिटी जी आहे तिने जो अहवाल दिला याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या बँका आहेत, ज्यांची 1 किंवा 2 शाखा आहेत, 100 कोटीपेक्षा कमी व्यवसाय आहे, अशा बँकांसाठी काहीतरी रिझर्व्ह बँकेच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत, त्यांना विलिनीकरण मोठ्या शाखेत करणं वगैरे असं आहे. त्या बाबतीत आपण मात्र गेले 3-4 वर्षापासून खूप आपल्या व्यवसायामध्ये भरारी घेतलेली आहे आणि आपली बँक आता छोटी बँक राहिलेली नाही. एक सहज व्यवसायाचा आढावा मी तसं अहवालामध्ये आपण सर्वांना व्यावसायिक सर्व प्रगती दिलेली आहे, पण एक विचार केला तर 31 मार्च 2025 ला आपला व्यवसाय बँकेचा 981 कोटी होता आणि आज आपली सभा ज्यावेळेस होतीये तर कालची जे फिगर आहे त्यानुसार आपला 1055 कोटीचा व्यवसाय झालेला आहे. हे आपल्या 653 कोटी आहे आणि कर्ज वाटप 402 कोटी आहे. आणि एवढं करून देखील एक आहे की आपला नेट NPA जो आहे हा 0% आपण मेंटेन केलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की इतर प्रायव्हेट बँका, राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत हे ग्राहकांना कशा पद्धतीने, मी तर म्हणतो, लुबाडतात असंच म्हटलं पाहिजे. मध्ये एक बातमी आली, एका बँकेने मिनिमम बॅलन्स 50,000 रुपये केला सेव्हिंगचा. सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरच्या या गोष्टी आहेत आणि अशा वेळी आपल्या बँकेचं महत्व, सहकारी बँकांचं महत्व हे सर्वसामान्य माणसासाठी अतिशय मोलाचं आहे असं मला वाटतं. 42व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमच्या संचालक मंडळाने आपल्याला काही आश्वासनं दिली होती आणि त्याची पूर्तता आम्ही गेल्या वर्षभरामध्ये केलेली आहे. ती मी या ठिकाणी मुद्दामून सांगतो. आम्ही बँकेचं मोबाईल ॲप आणलेलं आहे, जे बऱ्याचशा कस्टमरनी डाउनलोड करून त्याचा ते फायदा घेत आहेत. QR कोड आणलेला आहे. डिजिटल पेमेंट सिस्टीम, फोनपे, गुगल पे ही सर्व बँकांचे लाईव्ह झालेले आहेत आणि मुख्य म्हणजे आपण एक ATM SMBT डेंटल कॉलेजच्या गेटवर चालू केलेलं आहे. डिजिटल देवाणघेवाण याचं जर आपण पाहिलं बँकेने जी सुरू केली त्याचं, तर ग्राहक किती फायदा घेतात. तर आता प्रत्येक महिन्याला साधारण 50 लाख रुपयाचे डिजिटल व्यवहार होतात आमच्या कस्टमरचे. फक्त हे कस्टमर बँकेत येत नाही, त्यांच्या मोबाईल मधून सगळं ट्रान्झॅक्शन होत असतं. म्हणजे महिन्याला साधारण 15 कोटी रुपयाचे आणि वर्षाचा हिशोब केला तर 150-200 कोटी पर्यंतचे व्यवहार हे परस्पर बँके व्यतिरिक्त डिजिटल पद्धतीने बँकेचे होत आहेत आणि कस्टमर त्याचा फायदा घेत आहेत. आणि विशेष असं गेल्या 1 वर्षाचा अनुभव असा आहे की ही टोटल सिस्टीम एरर फ्री आहे. कुठल्याही कस्टमरची कंप्लेंट आमच्यापर्यंत या बाबतीत आलेली नाही. गेल्या वर्षी आम्ही सांगितलं होतं की 3 नवीन शाखा आम्ही उघडणार आहे, तर राहता, निमोन आणि यावर्षी देवकवठे अशा 3 शाखा आपण उघडलेल्या आहेत बँकेच्या. जसं 42व्या वार्षिक सर्वसाधारण प्रसंगी सभेच्या प्रसंगी काही गोष्टी सांगितल्या, तसं आज देखील आपल्या समोर काही गोष्टी आम्ही आश्वासित करत आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बँकेला आपण ISO 9001:2015 हे मानांकन घेणार आहोत. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रासाठी खास असलेलं एक ISO मानांकन आहे, जे आहे ISO 27001, ज्याच्यामध्ये तुमचा जो डिजिटल डाटा आहे याच्या सुरक्षिततेसाठी बँकेने जे प्रयत्न केले त्यासाठी हा ISO दिला जातो. त्याचं देखील आपण मानांकन घेणार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर आपण करणार आहोत. बँकेमध्ये बऱ्याच विभागामध्ये AIचा वापर करणार आहोत. त्याची सुरुवात झालेली आहे. AIच्या माध्यमातून आपण वसुली विभाग असेल, KYC विभाग असेल, त्याचप्रमाणे तुमच्या इतर जे व्यवसाय आहेत जिथं जिथं आम्हाला शक्य आहे AIचा वापर, तो सर्व वापर यावर्षी आम्ही करणार आहोत. बँकेने यावर्षी एप्रिलमध्ये ट्रेझरी व्यवसाय सुरू केला.
गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज घेणे, विकणे, होल्ड करणे, हे सगळं आता आपण आमच्या स्टाफ कल्याणी कुटे यांचा जो सत्कार केला त्या सर्व या हे व्यवहार जे आहे ट्रेझरी पाहताय. आणि 1 एप्रिल पासूनचा जर आपण विचार केला तर साधारणपणे ह्या ट्रान्झॅक्शन मधून बँकेला 1 कोटी पर्यंतचा नफा झालेला आहे, जो अतिरिक्त आहे. या व्यतिरिक्त टर्टलमेंट इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी जी आहे तिच्याबरोबर आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स जे आहे त्याची कॉर्पोरेट एजन्सी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्या स्थावर मालमत्तेचे विमा असतील, व्हेकलचे विमा असतील, वैयक्तिक मेडिक्लेम असतील, ऍक्सिडेंट इन्शुरन्स असतील, त्याबरोबर आम्ही जे कॅश क्रेडिट देतो त्या स्टॉकचे इन्शुरन्स असतील, कुणाला टर्म इन्शुरन्स काढायचा असेल, या सर्व विम्याच्या फॅसिलिटी या आपल्या बँकेमध्ये आता उपलब्ध झालेल्या आहेत. रेकटेक नावाच्या संस्थेबरोबर आम्ही ऍग्रीमेंट केलेलं आहे, ज्याच्या मार्फत आम्ही CKYC व्हेरिफिकेशन जे आहे ऑटोमॅटिक कसं करता येईल याप्रमाणे आम्ही सुरुवात केलेली आहे. आता आपण गोल्ड लोनच्या बाबतीत आउटसोर्सिंग केलेलं आहे. गोल्ड एक्सप्रेस नावाची बँकेची स्कीम काढलेली आहे आणि व्यंकटेश गोल्ड केअर या संस्थेबरोबर आपण टायअप केलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल आपल्या गावामध्ये मुथूट फायनान्स आहे, मनपुरम गोल्ड आहे, त्याबरोबर काही NBFC आहे. या गोल्ड लोन जे आहे या सर्व आउटसोर्स करून गोल्ड लोनचा व्यवसाय करतात, पण ते आपण अंगीकारलं पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर टायअप केलेला आहे. ग्राहकाचं पूर्ण ग्राहक मिळवणे आणि बँकेपर्यंत आणून देणे हे सर्व काम त्यांच्या मार्फत होणार आहे. वसुलीला देखील त्यांच्या मार्फत आपल्याला मदत होणार आहे. त्याचप्रमाणे आमची जी डिजिटल सिस्टीम आहे, आपला जो डाटा आहे याच्यासाठी सॉक सिस्टीम आम्ही समय प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून घेतलेली आहे. जर आपल्या बँकेवर सायबर अटॅक होत असेल तर ऍडव्हान्स मध्ये आपल्याला त्याचं नोटिफिकेशन या सॉक सिस्टीम द्वारे मिळतं आणि जे आपल्याला थांबवता येतं. दुसरं, बँकेने नुकतंच दैनंदिन ठेव ही सुरू केलेली आहे. माझी सर्व इथं आलेल्या सभासदांना विनंती राहील, दैनंदिन ठेव योजना जी आपण आणलेली आहे ही सगळ्यापेक्षा अभिनव आहे, अत्यंत वेगळी आहे. मोबाईल ऍप घेतलेला दैनिक ठेव प्रतिनिधी तुमच्याकडे आला आणि त्याला जर तुम्ही 500 रुपये दिले तर त्या क्षणी तुमच्या खात्यात 500 रुपये जमा होणार आहे. तुम्हाला तसा मेसेज लगेच येईल. तुमच्या पैशाला कुठेही काही हात लागणार नाही याची गॅरंटी या नवीन आम्ही ऍप मध्ये घेतलेली आहे. तसंच यावर्षी 2 ते 3 शाखा नव्याने उघडायचा विचार आहे. आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन या बाबतीत आम्ही घेणार आहोत आणि या 2 ते 3 शाखा. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 2275 74, तसेच 2275 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.